खूप सुंदर स्पर्धा होणार यात काही शंका नाही. पराडकर सर यांचंही स्वागत केलं जाईल स्पर्धेदरम्यान. लाईव्ह स्कोररची महत्त्वाची भूमिका खूप सुंदर, कारण आमचं काम सोपं होतं ते सरांमुळेच. फास्ट वर्क आपल्याला पाहायला मिळेल, पीसी वर्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. सागर साहू आपल्याला दिसेल. सुंदर लाईव्ह स्पर्धा थेट प्रक्षेपण झी क्रिक द्वारे आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे विशेष आभार. खूप मोठं सहकार्य स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतंय. पंच खूण करतायत. सामन्याला सुरुवात होते. प्रारंभिक पहिला चेंडू विदर्भ पराडकर VRCC आनंदवाडी संघाकडून. तर सलामी खेळणारी तयार मिस्टर दत्तात्रय लोणे, त्याच्या साथीला स्वतः कर्णधार दिनेश कोसम. पराडकर पावणे संघाकडून सलामीची प्रारंभिक जोडी. येस, पहिला चेंडू. मग स्वागत करूया, अभिनंदन करूया, शुभेच्छा देऊया. उडवलाय चेंडू, खूपच फाईन चेंडू. काय सुरुवात म्हणावी लागेल. 400च्या स्ट्राईक रेटने उडवलेला हा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती उडवलेला हा प्रारंभिक चौकार म्हणावा लागेल. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती पराडकर पाहुण्यांनी केलेली. दत्तात्रय लोणेच्या बॅटमधून आलेला हा देखना फटका. विदर्भ पराडकर पुन्हा एकदा नक्कीच अष्टबैलू खेळाडू आहे. कमबॅक तर होणार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा टप्पा, चुकीचा टप्पा आणि त्याला दिलेली ही शिक्षा. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला हा दुसरा चौकार म्हणावा लागेल. आल्या आल्या अगदी समाचार घ्यायला सुरुवात झाली. आणि मी नक्कीच सांगेन, नेहमी सांगतो की टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर खूप कमी वेळ असतो. छोट्या छोट्या षटकांचा हा खेळ. डगआउट म्हणण्यापेक्षा घराकडून यावं लागतं तयारी करून, आणि तीच तयारी आपल्याला दिसते. ती मात्र दत्तात्रय लोणे. झालेली निवड, ठेवलेला विश्वास सार्थ करणारी ही फलंदाजी आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळते. सुंदर स्पर्धा, देखणी सुरुवात म्हणावी लागेल ती पराडकर आणि पावणे संघाकडून. बघूया, बदल करावा लागेल, टप्प्यावरती काम करावं लागेल ते मात्र विदर्भ पराडकरला. VRCC आनंदवाडी संघाकडून पुढील चेंडू. आता मात्र त्याहून देखना फटका. पहिला मेगा हिट उडवलाय. चेंडूला सीमा पार पॉइंटच्या डोक्यावरून एक देखना फटका म्हणावा लागेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा फटका. आता मात्र नक्कीच इरादे स्पष्ट केले गेले आहेत. दमखम दाखवला गेलाय. प्रतिष्ठेची, अस्तित्वाची लढाई. पहिला सामना म्हटल्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये विजयी कोण होणार. आनंद, समाधान, प्रेरणा आणि कौतुक घेऊन येणारा हा पहिला विजय. बघूया कोणता संघ. पण सुरुवातीला नक्कीच जे धक्के दिले जात आहेत, जे आक्रमण चढवलं गेलंय आणि यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल ते मात्र दत्तात्रय लोणेकडून. मिस्टर दत्ता ऑन झालाय. आता मात्र सुंदर चेंडू, सुंदर कमबॅक म्हणावा लागेल. स्पर्धेतील पहिला निर्धाव चेंडू. तोपर्यंत धावसंख्या झाली आहे ती 14. सलगचे 2 चौकार स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणि त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून लगोलग उडवलेला मेगा हिट. सुवर्ण फटका, देखना फटका आपण पाहतोय. आता मात्र बॅटची कट. यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून तेच तरार आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पाहिलं अगदी मागच्या स्पर्धेमध्ये असंच काहीच झालं. चेंडू यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून गेला की तो क्लिअरच झाला समजायचा, आणि तेच चित्र दिसतंय. कारण वेगावरती काम केलं गेलंय आणि वेगाचा फायदा उठवला गेला तो मात्र दत्तात्रयकडून. बॅटची कट घेऊन चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार. धावसंख्या झाली ती मात्र 18. हो हो हो, क्रिकॉन 10x मेगा हिट म्हणायला लागेल. मिड ऑनच्या दिशेने उडवलेला. नक्कीच प्रभू सरी या फटक्याचा आनंद घेताना दिसत आहेत. तुफानी हल्ला पॉवर प्ले षटकामध्ये कशा प्रकारे सुरुवात करावी, आक्रमण कसं करावं, सलामी कशी असावी, भागीदारी कशी असावी, याचा सुंदर मिलाप आपल्याला मैदानामध्ये पाहताना दिसतोय. दिनेश कोसम, दत्तात्रय लोणे. काम भारी, सुरुवात तर त्याहून भारी. धावसंख्या झाली ती मात्र 24 धावांची सलामी म्हणावी लागेल. अगदी प्रेरित आनंद सलामी आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच P&Pच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण का असू नये.
एवढी सुंदर सुरुवात, देखणी सुरुवात, गाभित समाज प्रीमियर लीगचा हा थरार, आणि या थराराला नक्कीच सुरुवात झाली आहे. गोलंदाजी एंडवरती नक्कीच बदल होईल. तळाशीलचा अष्टबैलू खेळाडू आज मात्र वर्णी लागली, निवड झाली ती मात्र VRCC आनंदवाडीच्या डगआउट मध्ये दाखल झालेला हा गुणवान खेळाडू. गोलंदाजी एंडवरती बदल होताना दिसेल. तेजस सादिये ज्याप्रमाणे फलंदाजी त्याचप्रमाणे गोलंदाजी, तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण, असं अष्टबैलू व्यक्तिमत्व म्हणजे तेजस सादिये. बघूया, कारण उधळलेला हा मेरू थांबवला जाईल का. दोन्ही एंड कडून आता मात्र अपेक्षा असेल आक्रमणाची, कारण मी म्हटलंय टेनिस क्रिकेट मधल्यानंतर छोट्या छोट्या षटकांचा हा खेळ, त्यामुळे इकडे सेट व्हायला वेळ नसतो. आक्रमण, रिव्हर्स स्वीपचा फटका, काय खाऊन आले दोन फलंदाज. उडवा उडवी आक्रमण केलं गेलंय, उलटा पुलटा फटका सजवलाय आणि चौकाराने याही षटकाची सुरुवात होते आहे. दोन्ही एंड वरून आक्रमण, आणि याहून सुंदर ती सुरुवात काय असेल. गाभित समाज प्रीमियर लीगचा हा थरार, आणि या थराराला एक देखणी सुरुवात. P&P ब्लास्टर नावाप्रमाणे ब्लास्ट केला जातोय. तो मात्र VRCC आनंदवाडी संघावरती तुटून पडल्यात हे दोन फलंदाज. सुंदर सुरुवात, कौतुक होत आहे P&P ब्लास्टर संघाचं. आता मात्र कमबॅक करावा लागेल, कुठेतरी ब्रेक थ्रू गरज आहे, कारण हे दोन फलंदाज ज्या प्रकारे फलंदाजी करतायत. स्लोअर पद्धतीचा चेंडू सुंदर पद्धतीने खणून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये मुंडकर, आबा मुंडकर चेंडूवरती येतोय. बऱ्याच वेळानंतर एका धावेने कुठेतरी थांबवलं गेलंय गोलंदाजाकडून. आता मात्र पुन्हा एकदा दत्तात्रय लोणे, ज्याच्या बॅट मधून सुंदर नयनरम्य अगदी देखणे आकर्षक फटके आपण पाहिले आहेत. तोच फलंदाज, जी निवड झाली ती मी नक्कीच सार्थ ठरवली आहे. अनेक स्पर्धा विक्रम याही खेळाडूच्या नावावरती, आणि त्या नावाला झालेल्या निवडीला न्याय देताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर देखणी सुरुवात. बघूया शेवट काय होणार. पहिल्या सामन्यामध्ये विजयी कोण होणार, विजयी पताका पहिल्या सामन्यामध्ये कोण फडकवणार. आपली दावेदारी पेश करायला नक्कीच दोन्ही संघ उत्सुक असतील. आज 4 संघांमध्ये लढत भिडत पाहायला मिळेल. ब्लॉक करणारा चेंडू सुंदर पद्धतीने उडवलाय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत, चेंडू येईपर्यंत धावून काढलेल्या या 2 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, आणि नक्कीच डगआउट मधून प्रेरित केले जाते, प्रेरणा दिली जाते. याहून ते सुंदर काय असेल. सलामी कशी असावी, भागीदारी कशी करावी, साथ कशी असावी, मैत्री कशी असावी. खांद्याला खांदा लावून लढत भिडत आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सुंदर गोलंदाजी. बऱ्याच वेळानंतर चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय. निर्धाव चेंडू, आणि अशा चेंडूंची गरज असेल ती मात्र VRCC संघाला, कारण धावांचा पाऊस नव्हे तर ढगफुटी करण्याचा प्रयत्न. धावसंख्या झाली ती मात्र 31. समाधानाची गोष्ट म्हणजे अजूनही मैदानामध्ये सलामीची जोडी अगदी चांगलं काम करताना दिसते. धावून काढलेली 1 धाव. धावसंख्या झाली ती मात्र 32 अशी. 5 षटकांचा खेळ आपण पाहतोय, आणि धावांचा वेग वाढवला गेलाय. पहिल्या चेंडू पासूनच आक्रमकता स्वीकारली आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं, आणि तेच आपल्याला पाहायला मिळते या 2 फलंदाजांकडून. दिनेश पोसम स्वतः कर्णधार, साजेशी कामगिरी अपेक्षित. साथ तर सुंदर दिली जाते, सुरुवातही सुंदर आपण पाहिली. ओ हो, देखना फटका मिड विकेट रिजन मध्ये. कर्णधार स्वतः 1 पाऊल पुढे येतोय. सुंदर सुरुवात, टाळ्या, आनंद, प्रेरणा, समाधान. P&P ब्लास्टर जिकडे तिकडे ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, आणि यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. धावसंख्या झाली ती मात्र 38. खेळ भावनेतून, सहकार्यातून आपल्या समाजाला
कुठेतरी प्रेरित करणारा हा खेळ म्हणजेच गाभित समाज प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. सुंदर सुरुवात स्पर्धेचा प्रारंभीय सामना VRCC आनंदवाडी वर्सेस P&P ब्लास्टर म्हणजेच पराडकर आणि पावणे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण आणि या निर्णयाला आतापर्यंत चुकीचं ठरवताना या दोन दिग्गज फलंदाजांनी जी हाणामारी केली आहे ते नक्कीच कौतुकास पात्र. एक प्रेरणा आणि समाधान देणारा हा खेळ. गोलंदाजी एंडवरती नक्कीच आबा मुंडकर दिसेल आपल्याला. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक. अभिषेक मुंडकर दाखल झालाय गोलंदाजी एंडवरती. कमाल करावी लागेल कारण उधळलेले हे दोन फलंदाज. थांबायचं तर नक्कीच नाव घेणार नाही कारण जेवढा खेळ डीप जाईल तेवढे नक्कीच अजून आक्रमक होणार. हो हो हो, स्विंग अँड मिस. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पहिला चेंडू आणि तोही निर्धाव. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल आबाकडून. अष्टपैलू खेळाडू आहे. दिकनी सुरुवात. थरार आपण पाहतोय गाभित समाज प्रीमियर लीग 2025 स्लोअर ओव्हर पद्धतीचा चेंडू अचूक पद्धतीने वाचलाय खरा. धावून काढलेली एक धाव, दुसऱ्या धावेचा कॉल आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय कारण पहिलं षटक जे होतं ते पॉवर प्लेचं षटक होतं आणि ते कंपल्सरी असेल. धावसंख्या झाली ती 40. मोठा डोंगर समोर दिसते बिल्डिंग, त्यापेक्षाही धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. खोडून काढलेला फटका लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक विदर्भ पराडकर चेंडूवरती येतोय तोपर्यंत धावून काढलेली एक धाव. धावसंख्या झाली ती मात्र 41. थोडासा रोख लावलाय. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते आबाच्या गोलंदाजीवरती. अभिषेक सुंदर कामगिरी करताना आता मात्र स्वतः कर्णधार. बऱ्याच वेळानंतर आपण मेगा स्क्रीन वरती पाहतोय. दिनेश पोसम एक अष्टपैलू खेळाडू. क्षमता आहे, सिद्धही केलं. अनेक स्पर्धा विक्रम याही खेळाडूच्या नावावरती नक्कीच आहेत. अनेक खेळाडू आहेत ज्यांची नावं नक्कीच आदराने घेतली जातील. उडवलाय चेंडू. काय लगोलग चेंडू उडवलाय खरा. सीमा पार मेगा हिट म्हणावी लागेल. पॉवर जनरेट केली. चेंडू सीमा पार उडवलाय. धावसंख्या झाली आहे ती 47. समाधान म्हणण्यापेक्षा नक्कीच जबाबदारीची ही जागा. सलामीचे दोन धुरंधर मैदानामध्ये धुरला करताना अक्षरशः घेतलेला निर्णय चुकीचा ठरवताना VRCC आनंदवाडी संघ नक्कीच थोडीशी पिछेहाट पडझड. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा आउट ऑफ द पार्क. रुपेश मुंडकर नेहमी सांगतात फटका आला की नक्कीच आउट ऑफ द पार्क आणि तशाच प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय. कौतुक, आनंद, प्रेरणा, समाधान, शिट्ट्या, अगदी टोप्या उडवण्यासारखी फलंदाजी. डगआउट मध्ये नक्कीच P&P ब्लास्टर आनंद साजरा करताना. काय सुंदर सलामी म्हणावी लागेल. गाभित समाज प्रीमियर लीगचा हा थरार. सलामीची जोडी. स्वतः कर्णधार. एक पाऊल पुढे नव्हे तर 10 पावले पुढे. कर्णधार कसा असावा हे आपल्या बॅट मधून सांगतोय मिस्टर दिनेश पोसम. ऑन झालाय. धावसंख्या झाली ती मात्र 53. पुन्हा एकदा स्पर्धेतील हॅट्रिक साधली गेली आहे. किती कौतुक करावं या खेळाडूचं. प्रेरणादायी नेतृत्व, सुंदर सलामी, स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. मेगा 3 हिट येत आहेत. ताबडतोड फलंदाजी. धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 59. बहारदार सलामी म्हणावी लागेल. नावाला साजेशी कामगिरी. ब्लास्टर म्हटल्यानंतर ब्लास्टच होणार. धावसंख्या झाली 59. VRCC आनंदवाडी वर्सेस P&P ब्लास्टर पराडकर आणि पावणे. सुंदर सलामी. असा एकही चेंडू झाला नसेल जिकडे फलंदाज बीड झाले आहेत. दिबा पाटील स्टेडियम कामोठे या ठिकाणी ही स्पर्धा. सुरुवात कशी असावी, थरार कसा असावा, नावाला न्याय देताना P&P ब्लास्टर
अगदी प्रत्येक चेंडूवरती ब्लास्ट करताना आपल्याला दिसत आहेत. गोलंदाजी एंडवरती आपल्याला नक्कीच बदल पाहायला मिळेल. तेजस साधी आपल्याला दिसेल. तहसीलचा हा गुणवान खेळाडू नक्कीच या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. तोपर्यंत सलामीचे फलंदाज मिस्टर दत्ता लोणे तेवढ्याच ताकदीचा स्वतः कर्णधार, आणि कर्णधार सोबत असल्यानंतर जो विश्वास किंवा आत्मविश्वास मिळतो तो एक प्रेरणादायी असतो. आयकॉन खेळाडूला एकच षटक असेल मग ते कुठेही ऍडजस्ट करा, नो डाऊट्स. महत्वाची नोट. तोपर्यंत सुंदर चेंडू आणि सरते शेवटी नजर लागली आहे का या जोडीला. सलामीला भेट देणारा हा चेंडू, हा गोलंदाज मिस्टर तेजस साधे. लेट आलाय पण नक्कीच थेट आलाय. ब्रेक थ्रू गोलंदाजी, कौतुक करावं लागेल या चेंडूचं, कारण गरजेच्या वेळी उभा राहिलाय आपल्या संघासाठी. तहसीलचा अष्टपैलू खेळाडू माघारी येतोय, पण मात्र लोणेने आपलं काम केलंय. दत्तात्रय लोणे बॅक टू पॅव्हलियन, पण नक्की टाळ्या होत आहेत या खेळाडूसाठी, कारण जी सलामी, गरजेची सलामी झालेली निवड आणि या निवडीला न्याय देताना नावाला साजेशी कामगिरी करताना आपल्याला दिसलाय तो दत्ता. न्यू बॅटर, नवीन फलंदाज शशांक कोयडे. वन डाऊन पोझिशन, जबाबदारीची जागा. नेहमी सांगतो की ही जागा म्हणजे विराट कोहली सर यांची, कारण गडी बाद झाल्यानंतर पहिला गडी बाद असतो. 13 चेंडू आणि 30 धावा अशी विस्फोटक खेळी म्हणावी लागेल ती दत्तात्रय लोणे. आनंदी असेल डगआउट, का असणार नाही. एवढी सुंदर सुरुवात आपण पाहतोय. तेजस साधे गोलंदाजी एंडवरती. डायरेक्ट हिट असती तर नक्की शशांकचं काम तमाम झालं असतं. तो प्रयत्नही झाला. प्रयत्न करावे मित्रा नक्कीच. ब्रेक थ्रू गोलंदाजी मिस्टर तेजस साधे, आणि अष्टपैलू खेळ आपल्याला नक्कीच या खेळाडूकडून पाहायला मिळेल. तोपर्यंत स्वतः कर्णधार, सलामी वीर. कर्णधार कसा असावा, मार्गदर्शन कसं असावं याचा सुंदर देखाव आपण मैदानामध्ये पाहिलाय. धावसंख्या झाली ती मात्र 60. फटका फसलाय. आता मात्र रनिंग झेल, सुंदर कॅचेस मध्ये बदल होतोय. फर्स्ट अटेम्प्ट स्वतः बॉलर आणि त्यानंतर उडालेला झेल. क्षेत्ररक्षकाचं नाव पोचवा. निलेश दादा पोसम दिसतात. ओके. धावसंख्या झाली ती मात्र 60 वरती थांबलेला स्कोर. आता मात्र सलामीची जोडी डगआउट मध्ये दिसते. तोपर्यंत स्वतः कर्णधार, हे सुंदर काम केलंय. नक्कीच दिनेशसाठी टाळ्या येऊ देत, कारण सलामी कशी असावी या दोन धुरंधरांनी दाखवलाय खेळ, कारण त्यामुळे जी 60 अशी धावसंख्या आतापर्यंत दिसते मैदानामध्ये. न्यू बॅटर, नवीन फलंदाज, 2 डाऊन पोझिशन वरती साहिल कुबल मैदानात दाखल झालाय. साहिल आणि शशांक फ्रेश जोडी मैदानामध्ये आहे. महत्वाची नोट घ्यायची आहे. कोणत्याही प्लेअरला मैदानामध्ये जायचं असेल तर पंचांच्या परमिशनची गरज असेल. नोटवरती लक्ष द्या. कर्णधार, मैदानामध्ये खेळाडूला जायचं असेल तर पंचांचा परमिशनची गरज असेल. तोपर्यंत तेजस किती कौतुक करणार या खेळाडूचं. सुंदर सुंदर, अति सुंदर म्हणावं लागेल. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल, आणि VRCC आनंदवाडी संघाला गरजेची होती. निपुण पराडकर, विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. निपुण दादा पराडकर, विनंती असेल या. तोपर्यंत खरंच ब्रेक थ्रू गोलंदाजी या षटकामध्ये 2 गडी बाद झाले आहेत, आणि हे कौतुकास पात्र गोलंदाजी, कारण गरजेची होती VRCC आनंदवाडी संघाला. स्ट्राईकला कुबल, साहिल कुबल. 9 सेकंडला शशांक. बघूया तोपर्यंत नक्कीच कौतुकास्पद कामगिरी.
तेजस कडून पाहतोय फुल टॉस चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण दिनेश पोसम धावून काढलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा कॉल चुकीचा ठरवताना नक्कीच प्रयत्न म्हणावे लागतील. सुंदर प्रयत्न तेजस सादिये. डायरेक्ट हिटची अपेक्षा होती. एक चेंडू शिल्लक असेल. या षटकामध्ये खूप काही घडलं. सलामीची जोडी मागे आली. सुंदर झेल पाहिले आणि मोठ्या फटक्यांना आळा लावलाय. ही जमेची बाजू असेल ती VRCC आनंदवाडी संघाकडून तेजस सादिये काम करताना दिसतोय. गोलंदाजीवरती चांगलं काम. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दिनेश पोसम स्पर्धेतील दुसरा सुंदर झेल म्हणावा लागेल. सुंदर जज केलं गेलंय. मोठा अनुभव आहे. धावसंख्या झाली ती 62. गजानन करंजे सर नक्कीच सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत बसलेला हा तिसरा हादरा म्हणावा लागेल आणि आता मात्र हाणामारीच पाहायला मिळेल. न्यू बॅटर नवीन फलंदाज पराडकर आणि पावणे संघाकडून. प्रवीण कुबल साहिल कुबल माघारी आल्यानंतर आता मात्र कुबल बंधूंची ही जोडी एकमेकांना अदलाबदली करताना दिसत आहेत. VRCC आनंदवाडी संघाकडून ज्या खेळाडूला जास्त बोली लागली तो गोलंदाज आपल्याला दिसतोय नंदू कांदळगावकर. फलंदाज प्रवीण कुबल. गोलंदाज नक्कीच निवड झाली आहे VRCC आनंदवाडी. धावसंख्या झाली ती मात्र 62 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच तेजसने काम केलंय. झालेली निवड सुंदर न्याय दिले आपल्या निवडीला. कारण तुफानी हल्ले चालू होते. ब्लास्ट चालू होते. नावाप्रमाणे P&P ब्लास्टर संघ. शशांक कडून नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील. त्याला रोखण्यासाठी नंदू नावासारखं तेज एक्सप्रेस तेज तर्रार नंदू कांदळगावकर. शशांक वर्सेस नंदू आपल्याला खेळ पाहायला मिळेल. रिव्हर्स स्वीपचा फटका. प्रयत्न फसलाय खरा. सुंदर गोलंदाजी. अपेक्षांची पूर्तता करणारा हा गोलंदाज VRCC आनंदवाडी संघाकडून. ज्या गोलंदाजाला जास्त पॉइंट्सने खरेदी केलं गेलं तो खेळाडू आपल्याला दिसतोय नंदू कांदळगावकर. आणि सुरुवात देखणी पाहायला मिळते शशांक. आणि समोरील देखील फलंदाज आहे. त्यालाही P&P ब्लास्टर मध्ये सर्वात जास्त पॉइंट्स लागले. त्यामुळे हे बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना असेल का? नक्कीच असेल. दोन्ही एंड कडून नक्कीच आपले बेस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदू आणि शशांक. ब्लॉक करणारा चेंडू. पंचांगडे अपील. धावून काढलेली एक धाव. पण कौतुक करेन नंदू. सुंदर गोलंदाजी. आता मात्र VRCC आनंदवाडी संघ कमबॅक करताना झालेली हाणामारी झालेल्या चुका सुधारताना नक्कीच आपल्याला दिसतोय आणि गरजेचं होतं. उडवलाय चेंडू. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार येतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये देखना फटका. धावसंख्या झाली ती 67. आता मात्र पुन्हा एकदा वेग घेताना दिसेल कारण काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत कुबल बंधू आक्रमक पवित्रा धारण करतायत आणि गरजेचं आहे कारण मध्यफळी ढासाळल्यानंतर सलामी फुटल्यानंतर जबाबदारीची जागा आणि कुठेतरी शेवट गोड व्हावा. डेथ ओव्हर मध्ये या प्रकारची फलंदाजी अपेक्षित फलंदाजी आपल्या संघासाठी. त्याहून सुंदर गोलंदाजी. मिळालेली संधी ठेवलेला विश्वास. झालेली निवड सार्थ ठरवताना नंदू कांदळगावकर एक्सप्रेस VRCC आनंदवाडी संघाकडून. दोन्ही संघ अगदी पहिला विजय घेऊन येण्या अगोदर नंदू कांदळगावकर काम तमाम करताना
उद्ध्वस्त केलेल्या यष्ट्या तोड गोलंदाजी. लाकूड तोड्या दाखल झालाय VRCC आनंदवाडी संघाकडून. झालेली निवड 7 ठरवताना का पॉइंट्स जास्त लागले, का निवड झाली माझी, हे नक्कीच आपल्या गोलंदाजीवरून दाखवताना हा पराक्रम करतोय नंदू. सबका बंधू आता मात्र उभा राहिलाय VRCC आनंदवाडी संघासाठी. आताच्या ओव्हरला पाहिलं तर नक्कीच 5 धावा आणि या अगोदरच्या षटकामध्ये 3 धावा. काय गोलंदाजीचा कमबॅक म्हणावा लागेल. तेजस धुरत, नंदू कांदळगावकर, ज्या पहिल्या चुका झाल्या त्या नक्कीच अगदी मैदानातल्या मैदानात इकडच्या इकडे व्याजासकट भरून काढले गेले ते VRCC आनंदवाडी संघाकडून. श्रीकृष्ण कोळम संघाच्या संपूर्ण टीमने टॉस का बॉस कडे यायचं आहे. विनंती असेल. इनिंगचा शेवटचा चेंडू नंदू सबका बंधू. आतापर्यंत सुंदर काम आपण नंदूकडून पाहतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज सुमित कुंभोलेकर. शेवट गोड केला जाईल का आतापर्यंत असं म्हणेन की दोन्ही संघाकडून सुंदर खेळ पाहायला मिळाला. सुरुवातीला हाणामारीची सुरुवात आणि त्यानंतरचं गोलंदाजीवरती केलेलं काम सुंदर. काय कौतुक करावं. ब्लॉक केलेला, निर्धाव टाकलेला VRCC आनंदवाडी संघाकडून. भलेही शेवट का होईना गोड झालाय. धावसंख्या झाली आहे ती मात्र 67 विजयासाठी 68 धावांची. शेवटच्या 2 ओव्हरचा विचार केल्यास 8 धावांवरती 12 चेंडू फेकले गेले आहेत. आणि पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं जो पराक्रम केला गेला त्याला रोखणारे ही गोलंदाजी. कौतुक कौतुक आणि कौतुक. सुंदर गोलंदाजी. विजयासाठी 68 धावांची गरज. 30 चेंडू 68 धावा. बघूया पहिला विजय, अपेक्षित विजय, समाधान देणारा विजय कोणता संघ घेऊन येईल. कारण टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही संघ. युग वॉरियर्स कॅप्टन कौशिक जोशी आणि श्रीकृष्ण कोळम कॅप्टन जयदेव केळुसकर. आपण प्लेइंग 11 कार्ड सहित उपस्थित राहायचं आहे. लगेचच मी मगाशी सांगितलं आहे प्रत्येक सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये पुढील सामन्याची नाणेफेक होते. दोन्ही संघांना शुभेच्छा. चला दोन्ही संघाचे कर्णधार. विजयी 68 धावांचे लक्ष्य. 30 चेंडू 68 धावा. ठरवलं तर सर्व काही शक्य. प्रयत्न करावे लागतील आणि VRCC आनंदवाडी संघ म्हटल्यानंतर नक्कीच उसळी घेणार. फिनिक्स भरारी कोणत्या संघाकडून पाहायला मिळेल. कारण पहिला विजय गरजेचा आहे. कारण स्पर्धेमध्ये आपली दावेदारी दाखवायची असेल. शेवटचा लास्ट कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक नवीन येणाऱ्या सामन्याची नाणेफेक होणार हे पहिलंच सांगितलेलं आहे. सहकार्य करा. युग वॉरियर्स कौशिक जोशी आणि श्रीकृष्ण कोळम संघ इकडे उपस्थित नक्कीच आहे. त्यामुळे युग वॉरियर्स लास्ट कॉल असेल आपल्याला. कौशिक जोशी आणि कंपनी. गावी समाज प्रीमियर लीगचा हा थरार. या थराराला सुरुवात झाली. अधिक थरारजन्य खेळ आपण पाहिला. हाणामारी, षटकार, चौकार, त्यानंतरचं झालेलं VRCC आनंदवाडी संघाकडून कमबॅक. त्यामुळे दोन्ही संघांनी दावेदारी पेश केली आहे. नक्कीच विजयी 68 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळत आहे. कौशिक जोशी यांचंही आगमन होत आहे. सन्माननीय पप्पू भाबल सर यांच्या उपस्थितीमध्ये या दुसऱ्या सामन्याची आपण नाणेफेक करतोय. प्रशांत भाबल चला या टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये प्रशांत भाबल सर आपल्याला विनंती असेल टॉस साठी यायचं आहे.
तुषार मुंडकर आमचे साथी सोबती तुषार मुंडकर यांचे स्वागत केले जाईल स्पर्धेदरम्यान. टॉस होते. सन्माननीय प्रशांतजी भाबल मळई संघाकडून अनेक वर्ष ज्यांनी कर्णधार पद भूषवलं आणि गाभेज समाजामधील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय प्रशांतजी भाबल, पप्पू भाबल, प्रेमाने आपण पप्पू बोलतो, यांच्या शुभ हस्ते अगदी दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होते. युग वॉरियर्स कौशिक जोशी कॅप्टन आणि श्रीकृष्ण कोळम, जयदेव केळुसकर, दोन दिग्गज, दोन अष्टपैलू खेळाडू. नाणेफेकीचा कौल बघूया. श्रीकृष्ण कोळम अर्थातच जयदेव केळुसकर आणि कंपनीच्या बाजूने लागलाय. हा सामनाही 5 षटकांचा असेल. पहिलं षटक हे पॉवर प्ले असेल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. आयकॉन खेळाडूला एकच षटक गोलंदाजी करायचं आहे, मग तो कुठेही करा, आणि एका खेळाडूला 2 षटकं. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपला निर्णय झाला असेल तर पोचवला तर नक्कीच येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं अगदी शब्द सुमनाने कौतुक करून शुभेच्छा देऊन स्वागत केले जाईल. या स्पर्धेदरम्यान आपण जाऊया थेट मैदानामध्ये. 30 चेंडू आणि 68 धावा. 30 चेंडू आणि 68 धावा. सुंदर खेळ होणार, यात काही शंकाच नसेल. VRCC आनंदवाडी संघाकडून सलामीची जोडी अर्थातच स्ट्राईकला उमेश येरागे सर. आदराने याही खेळाडूचं नाव घेतलं जाईल. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटला आपली कारकीर्द, मोठी कारकीर्द, मोठा अनुभव. तर नॉन स्ट्राईक एंडला आबा मुंडकर, अभिषेक मुंडकर, त्याच ताकदीचा फलंदाज. तर गोलंदाजी एंड वरती बघा नेतृत्व P&P ब्लास्टर संघाचा स्वतः कर्णधार ज्याने सलामी सांभाळली, तोच गोलंदाजी धुरा सांभाळताना पॉवर प्लेचं षटक, महत्वपूर्ण षटक स्वतः दिनेश पोसम कर्णधार. आणि खरंच सुंदर कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल सर दिनेश दादा आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. विजयी 68 धावांचं लक्ष्य कंपल्सरी चेस करावं लागेल, असा आपण सुंदर खेळ पाहतोय. प्रारंभीय सामना आपण VRCC आनंदवाडी वर्सेस P&P ब्लास्टर पराडकर आणि पावणे. पहिला विजय, प्रारंभीय विजय. बघूया कोणता संघ घेऊन येणार, कारण विजय हा गरजेचाच आहे, कारण समाधान, आनंद आणि नक्कीच प्लस मध्ये असतो संघ. पहिला चेंडू, हो 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 हो, काय चेंडू म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवरती नक्कीच बॅकफुटवर फेकला गेलाय का VRCC आनंदवाडी संघाला बसलेला हा पहिला वैला हादरा. मी नक्कीच सांगितलं नेतृत्व कसं असावं. स्वतः जबाबदारीने षटक घेतलं. पहिला चेंडू, स्वप्नवत चेंडू, संकल्पित विजयाला पहिला गवसणी घालणारा, पाया रचणारा हा चेंडू पाहायला मिळतोय तो दिनेश कडून. उद्ध्वस्त करणारा, मनसुबे उद्ध्वस्त करणारा हा चेंडू उमेश येरागी सर, बॅक टू पॅव्हलियन. नक्कीच मोठं यश, मोठा मासा म्हणावा लागेल तो अडकवलाय दिनेश पोसम. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानामध्ये दाखल होतोय. विदर्भ पराडकर 1 डाऊन पोझिशन. जबाबदारीची जागा VRCC आनंदवाडी संघाकडून, आणि जबाबदारी घ्यावी लागेल, कारण अपेक्षेपेक्षा आणि स्वप्नातही न पाहिलेली गोष्ट घडली आहे ती मात्र P&P ब्लास्टर फलंदाजी करताना जे धमाके दाखवले, जो विस्फोट केला, जे ब्लास्ट केले, त्याच ब्लास्टची पुनरावृत्ती गोलंदाजी एंडवरती करताना मिस्टर दिनेश पोसम. कौतुकास पात्र खेळ. जी सलामी पाहिली तीच गोलंदाजीमध्ये कमाल धमाल करताना आता मात्र विदर्भ पराडकर ज्या कामासाठी पाठवलंय ते काम पूर्ण करावं लागेल. कार्पेट फटका, सुंदर देखना फटका, 30 रन आउटफील्ड, त्याहून सुंदर क्षेत्ररक्षण. धावून काढलेल्या या 2 धावा टाळ्यांनी प्रेरित केलं जात आहे. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय.
जरा क्षेत्ररक्षकाचं नाव पोचवा. सुजित कोंडे. खरंच सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न. अगदी तेज आउटफील्ड आहे, तेवढ्याच ताकदीचा फटका, वेगवान फटका आपल्याला विदर्भच्या बॅटमधून, आणि या कामासाठी ही ओळख आहे विदर्भची. वाईड चेंडू, अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या झाली ती मात्र 2 अशी, 3 अशी माफ करा. धावून काढलेल्या पहिल्या 2 धावा आणि त्यानंतरची ही अतिरिक्त धाव. विजयी 68 धावांचे लक्ष. दिनेश. ओ हो, विदर्भ फराडकर. आणि अपेक्षा होती, कारण ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगला सुरुवात झाली होती, एक देखना फटका VRCC आनंदवाडी संघाला आनंद देणारा, प्रेरणा देणारा आणि समाधान देणारा फटका. मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा देखना फटका. पण विदर्भ पराडकर अपेक्षांची पूर्तता, आणि नक्कीच ही ओळख आहे विदर्भची आणि त्या कामासाठीच पाठवलाय. अटॅक ही खासियत आहे. 3 चेंडू झाले. चेंडू बॉल द्या. सुंदर सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. खरंच या सुरुवातीची गरज आहे, कारण पहिल्या चेंडूवरती मग उमेश येरागी सर मागे पडल्यानंतर या खेळीची देखना फटका, तेज तर्रार. हो, देखना फटका. विदर्भ पराडकर ऑन झालाय. गरजेचा हा पंढरीचा पांडुरंग. नक्कीच विठ्ठल रखमाईचा आशीर्वाद घेतलेली ही VRCC आनंदवाडी संघ, आणि नक्कीच VRCC आनंदवाडी संघाकडून विठुराया व्हावं लागेल तुला, कारण गरज आहे आता मात्र उभं राहण्याची, आणि ती कामगिरी करणार यात काही शंकाच नसेल. विदर्भ पराडकर. धावसंख्या झाली ती मात्र 13 अशी. सुंदर समाधानकारक धावसंख्या. नक्कीच झालेल्या गोष्टी मागे विसरून आपला साथीदार नक्कीच जखमी असेल, पण त्यावरती कुठेतरी मलमपट्टी करण्याचं काम आपल्याला विदर्भ करताना दिसतोय, आणि ही खासियत आहे. तरुण युवा नेतृत्व, युवा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स स्वीपचा फटका फसलाय, आणि गरज नसेल या फटक्यांची, कारण सरळ बॅटने निघतायत धावा. अगदी वैविध्यपूर्ण फलंदाजी आहे. पॉइंटच्या डोक्यावरून जरी फटकावला तरी क्लिअर होईल, कारण हे पॉवर प्लेचे षटक आहे. यामध्ये नक्कीच चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला जाईल. दिनेश, कौतुक करावं लागेल. टेकना फटका, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती दत्ता येतोय. धावून काढलेली 1 धाव. धावसंख्या झाली ती मात्र 14 अशी. षटकाची समाप्ती. यामध्ये नक्कीच एक समाधान म्हणजे P&P ब्लास्टर संघाकडून पहिल्या चेंडूवरती उमेश येरागी सर नक्कीच माघारी पडले, आणि एक समाधानाची गोष्ट. आणि त्यानंतरचं विदर्भचं आक्रमण ही VRCCच्या आनंदाची गोष्ट, कारण विदर्भाचा फॉर्म या स्पर्धेसाठी VRCC आनंदवाडी संघासाठी नक्कीच एक गरजेचा फॉर्म, आणि अपेक्षित फॉर्म आपल्याला दिसतोय. विदर्भाच्या बॅटवरती चेंडू येत आहेत, ही नक्कीच जमेची बाजू आणि एक समाधान देणारी गोष्ट. दुसरं षटक गोलंदाजी एंडवरती. प्रवीण कुबल. P&P ब्लास्ट संघाकडून मान्यवरांचंही स्वागत असेल. स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे. स्वागत असेल सर आपलं. प्रवीण कुबल गोलंदाजी एंडवरती. धावसंख्या स्थिर आहे 14 अशी. विजयी 68 धावांचं लक्ष. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये आपण सर्व काही पाहिलं. अगदी मोठे फटके पाहिले, बोल्ड विकेट पाहिला, सुंदर गोलंदाजी आणि देखणी फलंदाजी पाहिले. दोन्ही संघ अगदी दावेदारी पेश करतायत.
थरार पाहतोय आपण गाबित समाज प्रीमियर लीग 2025. फुल टॉस चेंडू आणि विदर्भला ही मेजबानी दिली गेली आहे. उडवलाय चेंडू. येस, मेगा हिट म्हणावी लागेल. पंचही आनंद घेताना या फटक्याचा एक पॅरलल फटका म्हणावा लागेल. सीमा पार, अगदी बॅनर तोड फटका, सीमेचं उल्लंघन आणि सुवर्ण फटका आणि VRCC आनंदवाडी संघाला समाधान आनंद देणारा फटका आपण विदर्भच्या बॅटमधून पाहतोय. अपेक्षित खेळी. रुपेश मोंडकर, आपल्याला विनंती असेल त्या अनिरुद्ध गोवारी स्टँडला आपण बसा, विनंती असेल. सूचना येते. तोपर्यंत नक्कीच सुंदर चेंडू म्हणावा लागेल. हा गरजेचा चेंडू होता. प्रवीण कुबल, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विदर्भला नक्कीच निशब्द करणारा हा चेंडू. धावसंख्या झाली ती मात्र 20 अशी. पुन्हा एकदा प्रवीण. सुंदर वेगवान फटके आपण विदर्भच्या बॅटमधून नक्कीच पाहतोय. दिनेश चेंडूवरती येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. स्वतः कर्णधार अगदी जबाबदारीने खेळ करताना दिसतोय. लीड वरती आहे स्वतः कर्णधार. एक पाऊल पुढेच नक्कीच असेल. धावसंख्या झाली 21. आता मात्र बऱ्याच वेळानंतर अभिषेक मुंडकर, आबा कोळम संघ आपला निर्णय द्या. श्रीकृष्ण कोळम, दुसऱ्या सामन्याची नाणेफेक अर्थातच आपल्या बाजूने झाली आहे. देखना फटका आबा मुंडकरच्या बॅट मधून. वन बाउन्स. दत्ता लोणे चेंडूवरती येईपर्यंत धावून काढलेली एक समाधानाची धाव. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपल्याला विदर्भ दिसेल. विजयी 68 धावांचं लक्ष आणि त्या दिशेने अगदी योग्य पावले आतापर्यंत आपण पाहतोय. अर्जुन दादा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला, युग वॉरियर्स तयार राहायचंय. आपल्या पहिल्या सामन्यासाठी फलंदाजी आली आहे. तोपर्यंत सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आणि गरजेचा असेल तो मात्र P&P ब्लास्ट संघाला. तर नक्की जेवढे चेंडू निर्धाव जातील तेवढे VRCC संघासाठी धोकादायक ठरणारे हे चेंडू. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, हाणून पाडला गेला. मिस्टर प्रवीण कुबल वर्सेस विदर्भ पराडकर. षटकाची समाप्ती. हे षटक कधी आलं, कधी गेलं, कधी संपलं कळलंच नसेल. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या झाली ती मात्र 22 अशी. आता मात्र समीकरण उलटी गंती चालू झाली. 18 चेंडू 46 धावा असं समीकरण येत आहे. त्यामुळे आता मात्र जबाबदारी वाढली आहे ती मात्र VRCC आनंदवाडी संघाची. 18 चेंडू 46 धावा. ठरवलं तर सर्व काही शक्य आहे. आता मात्र गोलंदाजी एंड वरती. गणेश कुबल, देवगड आनंदवाडीचा हा सुपुत्र मिस्टर एक्सप्रेस, कुबल एक्सप्रेस दाखल झाले ती P&P संघामध्ये. म्हणजे ही लढत नक्कीच पाहायला मजा येईल. गणेश कुबल, मॅन फ्रॉम देवगड आनंदवाडी, नेवल डॉकयार्ड मध्ये सेवा बजावताना आज मात्र खेळाचा आनंद. आणि खेळाचा आनंद कोण घेत नाही, प्रत्येकाला आनंद. हॅलो, सुंदर चेंडू वेगावरती, अचूक नियंत्रण, अचूक टप्पा आणि का नसावा, कारण बरेच वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे आहे. अगदी आम्ही लहान असल्यापासून या खेळाडूला पाहतोय. एक प्रेरणादायी खेळ. गणेश कुबल, आबा मुंडकर, नक्कीच काम करावं लागेल, वर्क करावं लागेल. जबाबदारीची सलामीची जोडी आणि यामधील सलामीला आलेले अभिषेक मोंडकर, दोघांनाही नक्कीच आता मात्र आपल्या फलंदाजीमध्ये बदल करावा लागेल. वेग उचलला गेलाय खरा. फटका फसलेला फटका. अगदी झेल उचलण्याचा प्रयत्न. धावून काढलेली एक धाव. नक्कीच दत्तात्रय लोणे, चूक केली गेली आहे पण नक्कीच प्रेरित केलं गेलंय. अपेक्षित नाही आहे चूक, पण नक्कीच सर्व खेळाडू सांगतात येस झाली आहे चूक, आपल्याला सुधारावी लागेल कारण ही वेळ नाही आहे.
स्लोअर वन पद्धतीचा चेंडू विदर्भच्या बॅट वरती येतोय खरा, पण धावून काढलेली एक धाव. बेस्ट वर्सेस बेस्ट आणि नक्कीच गुरु शिष्याची जोडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही मैदानामध्ये. आज मात्र विरोधामध्ये, आणि हे कुरुक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र म्हटल्यानंतर मैदानामध्ये आपले कोण परके कोण ही ओळखायला पाहिजे. समोरच्या वरती हल्ला केला नाही तर समोरचा आपल्यावरती हल्ला करणार, त्यामुळेच नक्कीच मजा येणार. गणेश कुबल वर्सेस विदर्भ पराडकर हा सामना नक्कीच रंगतदार आणि रोमहर्षक होणार, कारण आज आपल्यांच्याच विरोधात दिसत आहेत. आणि ही खासियत आहे ती मात्र गाभित समाज प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू अनुभव कामाला लावला गेलाय तो मात्र गणेश दादाकडून. नक्कीच पुन्हा एकदा धावून काढलेली एक धाव. धावसंख्या झाली ती मात्र 25 अशी. एक गडी बाद 25. तिसरा षटक गणेश कुबल. कौतुकास्पद कामगिरी. P&P संघामध्ये निवड झाली. झालेल्या निवडीला योग्य तो न्याय. नावाला साजेशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फसवलं जातंय विदर्भ सारख्या फलंदाजाला. सध्याच्या घडीला अगदी सहसहत रक्त नवोदित खेळाडू, आक्रमक फलंदाज, ही खासियत, ही ओळख, आणि या ओळखीला कुठेतरी रोख लावलाय तो मात्र गणेश कुबल. तेवढ्याच ताकदीचा अनुभवी गोलंदाज. अनुभव आज मात्र वरचढ ठरताना दिसतोय तो फलंदाजांवरती. स्लोअर पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू. काय घडतंय, काय बिघडतंय, कोणासाठी चांगलं आणि कोणासाठी घातक, हे येणारा खेळ, येणारे चेंडू नक्कीच सांगून जातील. धावसंख्या झाली ती मात्र 27. 3 षटकांचा खेळ माघारी पडलाय. विजयी 68 धावांचं लक्ष. आता मात्र समीकरण येत आहे 12 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष. 12 चेंडू 41 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल, आक्रमण करावं लागेल, कारण पहिल्या सामन्यातील पहिला विजय खूप गरजेचा विजय. कारण विजय आल्यानंतर जी समाधान, आनंद जो देतो तो नक्कीच बघूया कोणता संघ घेऊन येईल. प्रारंभीय सामना VRCC आनंदवाडी वर्सेस P&P ब्लास्टर पराडकर आणि पाहुणे. VRCC आनंदवाडी संघ विजयाचा झेंडा रोवला जाईल का, की P&P ब्लास्ट संघाकडून पहिल्या सामन्यामध्ये ब्लास्ट केला जाईल. गोलंदाजी एंड वरती प्रवीण कुबल. सुंदर खोलवर पद्धतीचा चेंडू. काय गोलंदाजीवरती काम केलं गेलंय. नक्कीच दिनेशचं मी नक्कीच वारंवार कौतुक करेन. काय कर्णधार पद भूषवलं जातंय. कर्णधार कसा असावा याचं नक्कीच एक चालतं बोलतं उदाहरण आपल्याला मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतंय. तोपर्यंत विदर्भ पराडकर काय करावं लागेल. येस, हे करायचंय आपल्याला. येईल त्या चेंडूला सीमा पार, नो लुक फटका म्हणावा लागेल. विदर्भ पराडकर. आता मात्र तोडफोडीला सुरुवात झाली आहे. ही ओळख आहे विदर्भ. नक्कीच मनातील वादळ मैदानामध्ये निर्माण करावं लागेल आणि या वादळामध्ये P&P ब्लास्ट संघ काय करणार याकडे तेवढंच लक्ष. आता मात्र खरी रंगतदार सुरुवात झाली आहे का. प्रवीण वर्सेस विदर्भ पराडकर. विदर्भच्या बॅट वरती चेंडू आलाय, सीमापार गेलाय. पुढील चेंडू. हो, विदर्भ पराडकर. आता मात्र आपली झलक, आपला गेम दाखवतोय आणि गरजेचा गेम. उभा राहिलाय पंढरीचा पांडुरंग. धावसंख्या झाली ती मात्र 40. 9 चेंडू 28 धावांची गरज. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये नक्कीच बक्षिसांची खैरात, आणि यामध्ये असेल एक आगळं वेगळं बक्षीस, ते म्हणजे सिक्सर किंग, एक आकर्षक ट्रॉफी. आणि याचा दावेदार कोण, सुरुवात झाली आहे. शेवट कोण करणार, सिक्सर किंग कोण ठरणार. पण मैदानामध्ये पॉवर दाखवली जाते, पॉवर जनरेट केली जाते ती मात्र विदर्भ पराडकर. या सामन्यातील सिक्सर किंग बनेल का, क्षमता आहे, सिद्धही केलंयच. आता मात्र शेवट गोल करावा लागेल तो VRCC आनंदवाडी संघाला.
आतापर्यंत विदर्भाच्या बॅट मधून ताबडतोड 4 मेगा हिट, आउट ऑफ द पार्क अशी फलंदाजी आपण पाहतोय. अपेक्षांची पूर्तता मात्र अजून सामना संपला नाही आहे. काम तमाम केलं जाईल का? ब्लॉक करणारा चेंडू प्रवीण, पंचांकडे मोठं अपील. येस, फलंदाज माघारी. चुकीचा कॉल म्हणण्यापेक्षा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, गडी माघारी येतोय. आबा मुंडकर सलामीला गेलेला फलंदाज आता मात्र त्याची जागा घेतोय तेवढ्याच ताकदीचा अष्टपैलू खेळाडू, मालवणचा गुणवान फलंदाज, तळाशील वाडीचा हा अष्टपैलू खेळाडू मिस्टर तेजस सादिये इनटू द अटॅक. अटॅक साठी पाठवलं गेलंय. दोन्ही एंड वरून आता मात्र नंग्या तलवारी उपसल्या जातील आणि गरजेचं आहे हाणामारी होणार. युग वॉरियर्स संघाने बॉल चॉईस साठी यायचं आहे. युग वॉरियर्स धाव संख्या झाली आहे ती 40 अशी. आता मात्र 8 चेंडू 28 धावा. आता मात्र दोन्ही एंड वरून हाणामारी होणार. एक सुंदर सामना आपण पाहतोय. 8 चेंडू 28 धावा. एक खेळी नक्कीच आठवावी लागेल. नक्कीच तेजस आणि विदर्भ याला. विराट कोहली आणि पाकिस्तान विरोधात 8 चेंडू आणि 28 धावा आणि गोलंदाजाला धडकी भरवणारे ते 2 षटकार जे अगदी आयुष्यभर त्याच्या स्मरणात राहिले आहेत, अजूनही त्याच्या स्वप्नात येतात. वहाबला मारलेले 2 षटकार, त्या खेळीची पुनरावृत्ती, तो खेळ आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल का? 8 चेंडू 28 धावा. तेजस सादिये नॉन स्ट्राइक एंडला सध्याच्या घड्यातील मैदानामधील सिक्सर किंग मिस्टर विदर्भ पराडकर. गोलंदाजी एंड वरती प्रवीण. बेस्ट वर्सेस बेस्ट. उडवला चेंडू. सुंदर प्रयत्न आणावे लागतील. कल्पेश साळगोकर आपल्याला दिसतोय. 4 धावा. 7 चेंडू 24 धावा. सामना अजून संपला नाहीये कारण दोन्ही संघ सांगतायत की अजून आम्ही जिंकलो नाहीये. पहिला सामना एवढा सुंदर होणार. नक्कीच कौतुक, आनंद, प्रेरणा. खेळ कोणी जिंकू देत पण जिंकलाय मात्र गाभित समाज प्रीमियर लीगचा हा थरार. 7 चेंडू 24 धावा. विजयी 68 धावांचं लक्ष. आता मात्र दोन्ही एंड वरून गेलेला तेजस असलेला विदर्भ, कोणावरती आक्रमण केलं जात आहे? मिस्टर प्रवीण कुबल. तेजस पुन्हा एकदा. काय खेळ पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर फटका मिडऑफच्या रिजन मध्ये. स्वतः कर्णधार एका धावेवरती थांबवलं गेलंय. षटकाची समाप्ती. 6 चेंडू 23 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. स्ट्राइकला मिस्टर कंपल्सरी चेस असेल. 6 चेंडू 23 धावा. विजयी 68 धावांचं लक्ष. पहिला सामना ओपनिंग मॅच VRCC आनंदवाडी वर्सेस P&P ब्लास्टर. आता मात्र ब्लास्ट दोन्ही एंड कडून अपेक्षित, ते मात्र VRCC आनंदवाडी संघ. 6 चेंडू 23 धावा. चला, सहकार्याची अपेक्षा असेल, थोडस फास्ट घ्या. क्रुशियल मुवमेंट आहे, समजतंय. यानंतर होणारा सामना युग वॉरियर्स मिस्टर कौशिक जोशी अँड कंपनी. तर दुसऱ्या एंडवर नक्कीच अर्थातच श्रीकृष्ण कोळम म्हणजे जयदेव केळुसकर अँड कंपनी. तेवढ्याच ताकदीचे 2 दिग्गज संघ आजच्या दिवशी 4 संघांमध्ये लढत भिडत पाहतोय आपण. 6 चेंडू आणि 23 धावा. स्ट्राइकला तेजस सादिये. नॉन स्ट्राइक एंडला विदर्भ पराडकर VRCC आनंदवाडी संघाकडून. तर गोलंदाजी एंड वरती दत्तात्रय लोणे. या सामन्यानंतर लगोलग क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे ते कोळम संघाने, थांबायचं नाहीये. 6 चेंडू थरारक सामना. चित्त थरारक, हृदयाची धडधड वाढवणारा चेंडू.
खेळ, क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. उडवलाय चेंडू, प्रयत्न तर नक्कीच 100%. पहिला चेंडू आलाय, आर्या पार केला गेलाय. मिस्टर तेजस सादिये 5 चेंडू 17 धावा. चेंडू द्यायचा आहे, पंच खूण करतायत. लाईनमॅनला चेंडू मिळाला असेल तर मैदानात फेकू नका. तेजसच्या बॅट मधून गरजेच्या वेळी आता मात्र नक्कीच एका एंडवरून VRC आनंदवाडी संघाचा पांडुरंग तर दुसऱ्या एंडवरून तळाशीलचा गोपाळकृष्ण उभा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल, आक्रमण करावं लागेल. P&P ब्लास्ट. आता मात्र VRC आनंदवाडी संघाकडून ब्लास्ट व्हायला सुरुवात झाली आहे. 5 चेंडू 17 धावा. पुढील चेंडू दत्ता. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, गरजेचा चेंडू होता. क्षेत्रक्षणी झाले, धावून काढलेली 1 धाव. थांबवलं गेलंय थ्रो आणि ओव्हर थ्रो मध्ये या 2 धावा ऍड होतील. धाव संख्या झाली ती मात्र 53. विजयासाठी 4 चेंडू 15 धावांची गरज. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी शेक हँड करायचा आहे. 4 चेंडू 15 धावा. खरोखरच टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. कोणी जिंकू देत, कोणी हारू देत, पण गाबित समाज प्रीमियर लीगचा हा थरार या 2 संघांनी अगदी थरार दाखवलाय. दत्तात्रय लोणे फटका फसलाय नो मॅन्स लँड रिजन मध्ये. सुंदर प्रयत्न म्हणावा लागेल, बॅक केलं गेलंय. या 2 धावा, 3 चेंडू, 3 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेस करावा लागेल. काय सामना आलाय. अंतिम सामना तर उद्या आहे, पण अंतिम सामन्याची ही रंगीत तालीम. यापेक्षा ते सुंदर काय असेल. गाबित समाज, गाबित पोरं दम दाखवताना एकमेकांना मैदानात. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा दत्ता वर्सेस तेजस. कडून काढलेला चेंडू. कौतुक व्हावं लागेल, करावं लागेल मिस्टर दत्तात्रय लोणे. खरोखरच काय खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अख्खा प्रेक्षक वर्ग, लाईव्ह जोडलेले सर्व युट्यूब प्रेक्षक, सर्वांचं मनभरून कौतुक. आपली स्पर्धा, आपली पोरं, गाबित समाजचा हा थरार. पहिला वहिला सामना, अगदी अंतिम सामन्याचे चित्र दाखवणारा हा सामना. 2 चेंडू 12 धावा. कंपल्सरी चेस करावा लागेल, म्हणजे अर्थातच सिक्सर किंग कोण ठरणार. मेगा हिट येतील का. माऊली स्पोर्ट्स कडून रोख रुपये 500 रुपयाचं बक्षीस येते आणि अर्थातच VRC आनंदवाडी संघ विजयी धमाका केल्यास रोख रुपये 500 रुपये. माऊली स्पोर्ट्स वासुदेव मुणगेकर सर. फटका फसलाय, फटका फसलाय, जेल सुटलाय आणि अर्थातच 1 धाव. 1 चेंडू 11 धावा. 1-1-1. पहिला सामना अजून संपला नाही आहे का. 1 चेंडू 11 धावा. खरोखरच कौतुक करावे लागले मात्र दत्तात्रय लोणे. सुंदर सलामी. फटका आलाय, फटका क्लिअर झालाय. शेवट मात्र गोड करण्याचा प्रयत्न आणि पहिला विजय अपेक्षेप्रमाणे